एका एकरातून वर्षाला जास्तीत जास्त किती कमाई केली आहे? एका एकराला बघा ना, एक सरळ सरळ समजा 80,000 रुपये जर आपण पकडले आणि 4 बिलॉट निघले तरी 8 8 चौक 32 3,20,000 रुपये. तर याच्यातून खर्च वजा जाता हम्म. 1 2 अडीच लाख रुपये त्याच्यापेक्षा जास्त प्लस म्हणलं तरी चालेल. नमस्कार मित्रांनो, अक्षय इंगे टेक या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यातील रवळस या गावामध्ये रेशीम उद्योगाबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी. तर नमस्कार सर. नमस्कार. सुरुवातीला आपला परिचय द्या. मी मोरे महेंद्र भीमराव, रवळसगाव, तालुका जिल्हा बीड येथील शेतकरी आहे. तर तुम्ही रेशीम उद्योगात नेमके कसे आलात? रेशीम उद्योगात पारंपरिक शेती करून करून उत्पन्नाचा स्रोत म्हणजे निघत नसल्यामुळं काहीतरी नवीन करायचे या हेतूने रेशीम उद्योगाकडे आलो तुम्ही. सुरुवात करण्यामागे कारण काय होतं? सुरुवात करण्यामागचं कारण तेच की आपले हे जे पारंपरिक पिकं आहेत ह्याला बाजारभाव न भेटणं किंवा त्याच्यावर म्हणजे रोग किडी ह्यांचा प्रादुर्भाव. आता जसं कापूस आपण लावत होतो तोवर फवारण्या वाढल्या, सगळं वाढलं आणि जेवढं पाहिजे तेवढं अपेक्षित उत्पन्न नाही आलं म्हणून याच्याकडे वळलो तुम्ही. रेशीम शेती सुरू करताना लोकांनी तुम्हाला काय सांगितलं? रेशीम शेती सुरू करताना काही पॉझिटिव्ह काही निगेटिव्ह असे रिस्पॉन्स आलेच की. हा. बरेच जण असे म्हणले की काही नाही, ते की एक तर फक्त शासकीय योजना घेण्यापुरतच आहे बर. किंवा काही जणांचं असं होतं की नाही त्याच्यामध्ये शाश्वत उत्पन्न आहेच. हम्म. पण जेवढं पॉझिटिव्ह गोष्टीकडे आपण पॉझिटिव्हने बघतो तेवढं समजा पॉझिटिव्ह होत चालतं. आपण करायचंय हे हेतूने त्या गोष्टीकडे बघितलं आणि केलं. पहिल्यांदा किती पैसे गुंतवले आणि पहिल्या उत्पन्नात किती कमाई झाली? पहिल्यांदा पैसे 2 लाख रुपये गुंतवले होते. लागवड 50x26 शेड तयार केलं होतं आणि पहिलं पीक माझं फक्त 14,700 रुपयाचं निघलं होतं. पण त्यावेळेस सर असं होतं की रेशीम कोशाला आपल्या बीडमध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रात मार्केट नव्हतं. त्यावेळेस आपल्याला हे विकण्यासाठी कर्नाटकमध्ये जावं लागत होतं. त्यावेळेस आपले जे लोकलचे व्यापारी ह्यांच्यासाठी म्हणजे ते म्हणतील त्या भावाने कोश त्यांना द्यावं लागत होते. तर त्यावेळेस आडस येते बरेच व्यापारी होते ते कोश घेत होते. पण त्यांची ग्रेडिंग करण्याचे प्रकार म्हणजे एकदम लुटमार होत होती. आणि त्यावेळेस माझा माल कमी निघला होता, त्याच्यामुळे मी रामनगरला गेलो नव्हतो पहिलेच क्रॉपला. त्याच्यामुळे कमी पैसे मला भेटले होते. शेतकऱ्याला सर्व खर्च वजा करून किती नफा मिळतो शेतकऱ्याला? एका लॉट मागे समजा एका लॉट मागे 17,000 रुपये मिळतो. आणि किती खर्च आपला होतो त्यात? 10,000 रुपये खर्च पकडून झाला. कारण तुम्हाला म्हणजे बाहेरून आता समजा ट्रॅक्टरने बाहेरून पाळी घातली, खत टाकलं, तुती वागेला आणि 1 एकर साठी तर मजूर लावायची गरज नाही कारण आपण तणनाशक फवारतो त्याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट पाला हे पती पत्नी दोघच, तो आणि ती, त्याच्यावरच उद्योग चालतो. दोघच करू शकते बाहेरचा म्हणजे व्यक्ती लावायची 100 अंडी पुंजाला किंवा 1 एकर साठी गरजच नाही. तुती लागवडीपासून कोश विक्रीपर्यंत संपूर्ण प्रक्रिया किती दिवसाची असते? तुती लागवडीपासून कोश विक्रीला जवळपास एक 7-8 महिन्याचा कालावधी लागतो. त्याच्यापेक्षा जास्त पण लागतो. ट्री प्लांटेशन जर केलं तर 1 वर्षापर्यंत बी काळ जाऊ शकतो. कारण काय असते, सुरुवातीला तुतीला पाला जास्त उत्पन्न नसतं पाल्याचं आणि नंतर म्हणजे 1 वर्षानंतर त्याला फुटवे जास्त फुटतात, पाल्याचं उत्पन्न वाढतं. तसे तुम्ही इकडे कोश म्हणजे आळ्या जास्त घेऊ शकतात. जास्त आळ्या घेतल्या, अंडीपुंज घेतल्यानंतर जास्त उत्पन्न वाढतं तुमचं. सुरुवातीला बरेच दिवस लागतील. एका एकरासाठी किती तुतीची लागवड आणि किती रेशीम किड्यांची गरज असते? एका एकरासाठी 1 एकर समजा 1-2 हजार झाडांची आणि 100 अंडीपुंज. आणि नंतर तुम्ही 1-1.5 वर्षानंतर 200 अंडीपुंज बी होतात. जसं जसं तुमचं तुती झाडाचं वय वाढेल तसं तसं पाल्याचं उत्पन्न वाढतं आणि पाल्याचं उत्पन्न वाढलं की ऑटोमॅटिकच तुमचं हे वाढतं इकडं म्हणजे कोशाचं उत्पन्न वाढतं. रेशीम किड्यांना सर्वात मोठा धोका कोणता? रेशीम किड्यांना सर्वात धोका त्याच्या रोगापासून. म्हणजे काय ह्याच्यात फ्लॅचरी, ग्लासरी बरेच रोग आहेत. चांगले एअर विजन म्हणजे हवा खेळती ठेवणं, त्याला टायमाला डस्टिंग करणं, मोल्ट बसला चुना मारणे, मोल्ट उठला विजेता मारणे, तुमच्या शेडची स्वच्छता, शेड धुणे, शेड फवारणे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या तर काही येत नाही. किडे मरू नयेत यासाठी कोणती काळजी घ्यावी लागते? एक चांगले एअर विजन आणि पावडर डस्टिंग व्यवस्थित ठेवणे, स्पेसिंग देणे त्याला. बऱ्यावर काय आजार रोग येऊ नये त्यासाठी काय उपाय करावे? प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे हवा खेळती ठेवणे, चांगला सकस प्रोटीन युक्त आहार देणे त्यांना पाला. नवीन शेतकरी सर्वात जास्त कोणत्या चुका करतात? नवीन शेतकरी काय होतं सर की आता मी जुना शेतकरी, आज माझी पावती बघायची आणि त्यांनी रेशीम शेतीकडे वळायचं. मग सुरुवातीला काय होतं, जर समजा कमी उत्पन्न आलं ते नाराज होतात, लगेच मोडून टाकतात. तसं करायचं नाही. तुम्ही अगोदर काय करा, तुती लागवड करा. तुती लागवड केल्यापासून तुम्ही कुठपर्यंत
तुमची प्रत्यक्ष पीक येईपर्यंत हा. तुम्ही कोणाच्या तरी दुसऱ्या शेजारच्या शेतकऱ्याच्या शेजारच्या गावातल्या किंवा रेशीम ज्या असं आपल्या सरकारी संस्था येतात त्यांच्याकडे जाऊन प्रशिक्षण घ्या, हम्म. थोडाफार अनुभव घ्या. थोडाफार म्हणण्यापेक्षा मी तर म्हणेन भरपूर अनुभव घ्या, बर जेवढा होईल तेवढा. हम्म. म्हणजे कमीत कमी खर्चात तुम्हाला जास्तीत जास्त उत्पन्न काढता येते. हम्म. आणि रोगाळीवर याच्यावर म्हणजे तुम्हाला त्याच्या प्रशिक्षणात बरंच शिक्षण भेटते. बर रेशीम उद्योगात हवामानाचा किती परिणाम होतो? हवामानाचा भरपूर परिणाम आहे. कारण उष्णता जास्त टेम्परेचर जमत नाही आणि जास्त थंडी पण जमत नाही. म्हणजे एक 26 डिग्रीच्या आसपास तापमान त्याला आळ्याला मेंटेन करून ठेवावं लागतं. बरं तिन्ही ऋतूत काय काय फरक पडतो उत्पादनात? तिन्ही ऋतूत उत्पादनात बराच फरक आहे. तुम्हाला आता जूनचा विषय सांगतो की जून मध्ये 23 दिवसात आपण कोश विकू शकतो. बर तसंच हे विषय जर पुढे गेलो आपण नोव्हेंबर डिसेंबर मध्ये ह्याला 45 दिवस लागतील. कारण जितकी टेम्परेचर कमी झाले त्या आळीचे रक्ताभिसरण कमी होतं आणि ते कमी झाल्यामुळे ते खाती कमी सगळं म्हणजे पाला बी कमीच लागतो, सगळं कमी कमीच होत चालतं, दिवस वाढत चालते. असं ह्यांना जास्त कोणत्या ऋतूत म्हणजे जास्त उत्पन्न निघतं आपल्याला? जून ते तुमचं सप्टेंबर. बरं थंडी आणि उन्हाळ्यात थोडं जरा उत्पन्न कमी निघतं. थंडीत काय होतं, दिवस वाढते, रोगराई कमीच असते. पण उन्हाळ्यात रोगराई जास्त असते. उन्हाळ्यात दिवस कमीच लागते पण टेम्परेचर मेंटेन करणं, तुमचे ग्लासरी हे रोग 100% येतात. धुळीचा इफेक्ट असतो कारण धूळ जमत नाही हळ्याला पाल्यावरची. तुमच्या यशामागे सर्वात महत्वाची गोष्ट कोणती? तुतीची जात, किड्यांची जात, मेहनत की बाजारभाव? तुतीची बाजारभाव तर शेतकऱ्याच्या हातातला नसतोय. सगळ्यात मेन फॅक्टर तुतीचा पाला. कारण पाला जर सकस प्रोटीन युक्त जर असला तर आळ्याला रोग कमी येते आणि उत्पन्न भरपूर होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आळ्याची जात पण तेवढीच महत्वाची. जसं बी आळ्या आपण घेतो ते बायोल्टाईन, त्याने पण म्हणजे भाव त्याला बाजारभाव जास्त. एखाद्या शेतकऱ्याने आजपासून रेशीम उद्योग सुरू करायचा असेल तर त्यांनी पहिलं पाऊल काय टाकावं? पहिलं पाऊल त्यांनी म्हणजे काय आहे, स्वतःच्या जमिनीत कोराजेन किंवा प्रोपेक्स सुपर ह्या औषधाची जर आपण कधी ड्रेंचिंग केली हे तपासावं. किंवा आपण 3 वर्षात जर ती केलेलं असेल तर जमिनीतून मातीतून विषबाधा होती. मग ते अगोदर मका किंवा सूर्यफूल अशी पिकं घेऊन त्यातलं विषबाधा कमी करणे आणि तुती लागवड करणे. तुती लागवड करताना ट्री प्लांटेशन पद्धतीनेच तुती लागवड करावी कारण पाला भरपूर येतोय. आता तुम्ही हे बघा किती फांद्या आल्या त्याला, आणि हे असं सकस पाला आणि क्वालिटी पाल्याची एकदम मस्त येते. तुमच्या मते 1 एकर जमीन असलेल्या शेतकऱ्यांनी रेशीम शेती करावी का पारंपरिक पीक घ्यावं? पारंपरिक पीक घ्यावं, त्यांनी रेशीम शेती करू नये. कारण 1 एकर जमिनीमध्ये तुम्ही 100 अंडीपुंज जर घेऊ शकतात, 100-150 अंडीपुंज घेऊ शकतात, पण त्याला बरेच दिवस वाट बघावं लागते. परत पाला येण्यासाठी 40-45 दिवस लागतील आणि त्या माणसाला नाही परवडू शकत ते. 1-2 एकरच्या पुढील क्षेत्र जर लागवड केली 2 एकर तर त्यासाठी एकदम सफिशियंट आहे 2 एकर करण्यासाठी. फिक्स रोजगार चालू होतो, फिक्स कंटिन्यू बॅच टू बॅच चालू राहते. रेशीम उद्योगातून मोठा शेतकरी होण्यासाठी सर्वात महत्वाचं रहस्य काय? सर्वात महत्वाचं रहस्य म्हणजे जेवढं सेंद्रिय खत तुम्ही देऊन पाला चांगला आणता तेवढं तुमचा पाला चांगला क्वालिटीचा येईल. आणि चांगल्या क्वालिटीचा पाला आल्यानंतर तुमच्या तेवढ्याच आळ्याला कमी दिवसात चांगल्या प्रतीचे कोष होतील. चांगल्या प्रतीचे कोष झाल्यावर एक उत्पन्नात वाढ आणि तुम्हाला प्लस बाजारभाव पण चांगला लागेल. तुमच्या आयुष्यात रेशीम उद्योगामुळे नेमका काय बदल झाला? माझ्या आयुष्यात खूप बदल झाला. खूप म्हणजे पहिलं पारंपरिक शेती करत असताना ज्या समजा जेवढं उत्पन्न निघत नव्हतं, आज हे रेशीम शेतीत मी 2016 पासून आहे, तर आज माझे मुलं चांगले उच्च शिक्षण घेतात, चांगल्या शाळेत शिकतायत. आज माझा स्वतःमध्ये खूप बदल झालेला आहे. म्हणजे सामाजिक आर्थिक सगळ्याच गोष्टीत बदल होत चालतो माणसाचा. आज कसं आहे पैसा हे चौथं तत्व झालेलं आहे. पैसा जर असेल तर तुम्हाला समाजात बी स्थान आहे, सगळीकडे स्थान आहे. पैसा जर नसेल तर मग तुम्हाला कुठं स्थान नाही. त्याच्यामुळे शेतीतून जर पैसा कमवायचा असेल तर शाश्वत उत्पन्नाचा स्रोत सापडणं आणि तुम्हाला सापडलाय रेशीम शेती. तर या तुतीमध्ये काय काय लक्ष द्यायला पाहिजे? म्हणजे याची कसं उत्पन्न घ्यायचं तुतीचं पाल्याचं? म्हणजे पाल्याचं उत्पन्न कसं घ्यायचं? म्हणजे अंतर असेल किंवा बीज निवड असेल, V1 निवडणे, अंतर भरपूर ठेवणे. जास्त अंतर ठेवल्यानंतर पाला गळत नाही. आता ह्याला मोकळी हवा लागली तर ती गळत नाही. हवा जर नाही लागली तर याची पानं गळून जातात खाली. अंतर किती? अंतर हे 7 फुटाच्या पुढे ठेवणे. 2 ओळीतलं अंतर 7 फूट आणि 2 रोपातलं अंतर 3 फूट. त्यातलं तणातलं नियोजन कसं करायचं नेमकं? आता तणनाशक फवारून तुम्ही नियोजन करू शकता जर अशी लागवड असेल तर. त्याची काय काय काळजी घ्यायची फवारताना? फवारताना काय त्याला एक कॅप लावायची वरून आणि वरी पाल्यावर जाऊ द्यायचं नाही, काही होत नाही त्याला. खोडावर गेलं तरी काही होत नाही. आता तुमच्या समोर ही काकरी आहे, याच्यावर तणनाशक मारलेले, काहीच झालेलं नाही. त्याच्यावर तुम्ही पाला बघतात आणि काय 20 दिवसाचा गॅप ठेवला आपण पाला टाकणे आणि फवारणे याच्यामध्ये, आळीला पण काही होत नाही. फवारला जर पाहिलं समजा उलट आपल्याकडून तर ते खाण्याचं गेलं तर काय 20 दिवसानंतर गेलं तरी काही होत नाही. बरं, 20 दिवसाच्या आत गेलं तर होतं. आळी कोश किती दिवसानंतर तयार करते?
आळी कसं ओळखावा? आळी कोश आपण शेड मध्ये आणल्यानंतर त्याच्या 3 अवस्था पूर्ण होतात. तिसरा मोल्ट, चौथा मोल्ट आणि 5व्या अवस्थेत ती कोशावर येते. मग ज्यावेळेस कोशावर येते त्यावेळेस ती असं वरी डोकं करते, पाला खात नाही काही नाही, वरी डोकं करून ते डोकं हलवत राहते. अशा जर 30-40% आळ्या जर डोकं हलवत असतील त्यावेळेस आपण काय करणे, एक पातळ पातळ त्याला फिडिंग देणे आणि त्याच्यानंतर चंद्रिका म्हणून एक जाळी असते ती जाळी त्याच्यावर ठेवणे. जाळी ठेवल्यानंतर त्या 30% आळ्या सुरुवातीला वरी येतात, जाळी ठेवून त्यांचा कोश बनवायला चालू करतात आणि नंतर बाकीच्या आळ्या काही तासानंतर लागली त्यांच्या पाठीमागून येतात आणि ते पण कोश बनवतात. त्यानंतर किती दिवसात कोश तयार करतात त्या? एक जसं समजा जून मध्ये लवकर करतात, हिवाळ्यात थोडे जास्त दिवस लागतील, 5-6 दिवस लागतील आणि उन्हाळ्यात जून इतक्याच वेळ लागतो. आतापर्यंत जास्तीत जास्त उत्पन्न किती पर्यंत घेतलंय आपण? आतापर्यंत जास्तीत जास्त उत्पन्न एका टायमाला 1.5 लाख रुपये. बरं, 23 दिवसात 23 दिवसात 1.5 लाख रुपये. शेडला आराम एक 8 दिवसाचा द्यावा, कारण पहिल्या आळ्यांचे काही समजा रोग असतील काही असतील तर आपण शेड मध्ये जर शेड काडी कचरा काढला नंतर त्याची धुतलं आणि त्याला जर अस्त्र म्हणून पावडर मिळते, पाऊच मिळतो, त्याची जर फवारणी केली तिथून पुढे एक 8 दिवस थांबावं आणि परत एकदा त्याला डेकॉलची फवारणी करावं आणि नंतर आळे घ्यावं. कारण पहिलं जी फायटोजन काही समजा जे असते ते निघून जाते. ते लागली जर बॅच घेतली तर ते जात नाही, तर मग ते आजार तसेच पुढे केले होते, असं होते. तर ह्यात सगळ्यात धोका कोणत्या आजारात होतो ह्या आळ्यांना? सगळ्यात जास्त धोका आहे का उजी माशीचा एक धोका आहे. उजी माशी 10% ते 90% नुकसान करते. आणि ग्लासरी, फ्लॅचरी ते समजा शेतकऱ्याच्या हातातले आजार आहेत, कारण तुम्ही जे स्पेसिंग, एअर विजन, टेम्परेचर ह्या गोष्टी सगळ्या जर व्यवस्थित मेंटेन केल्या तर हे आजार येतच नाहीत. पण उजी माशी एक असा फॅक्टर आहे, तुम्ही नाही म्हणलं तरी येतोय. आता मी इथं ट्रॅप लावलेली इथं, ते असे ट्रॅप लावणे याच्यामध्ये काय होतं, उजी माशी येते आणि याच्यामध्ये कॅच होती, कारण ह्याच्यात माशीला म्हणजे आवडणारा वास आहे, त्याच्यामध्ये अशा माशा कॅच होतात. हे एक 10% पासून तुमच्या म्हणजे 90% पर्यंत नुकसान करणारा फॅक्टर आहे त्याच्यामध्ये. तर याने काय धोका होता आपल्या आळीला? आळीच्या अंगावरती ही काय करते की अंडे घालते. ते अंडे इतके सूक्ष्म असतात आपल्याला दिसत नाही, ते आळीच्या पोटात जातात आणि त्याच्यात यांचा पोप्या तयार होतो, याला पोप्या म्हणतात, या साईडने दिसते सर. तर ही अशी आळी तयार होती आणि आपली आळी मरते. जर ह्यांची संख्या जर जास्त असेल आणि आपण जर कुठलीच उपाययोजना नाही केली तर आपलं 10% पासून 90% पर्यंत. यावर काय काय उपाय करता येईल आणखी? हे ट्रॅप लावणे, नंतर तुमचं ते ऍशिफोर म्हणून एक लिक्विड मिळतं ते पाण्यात टाकून ते ठेवणे, त्याच्यामध्ये ही माशी पडती त्याच्या वासाने. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आतून एक मच्छर जाळी शेडला असते आतून, ती मच्छर जाळी लावून आपण त्याचा प्रतिबंध करू शकतो. हे ट्रॅप किती लावतात एकर मध्ये? समजा एकर मध्ये नसते, आपल्या शेडच्या चौबाजूने लावणे, 1-4-5 लावणे. तुम्ही जर बागेत लावले तर ते बी चांगले आहे, कारण ही माशी ह्याच पाल्याचा म्हणजे आधार घेऊन नाही, याच पाल्याला चावून याच्यातलाच अर्क पिऊन ती जगते, याच पाल्यावर जगते. कारण माशीचं आणि आळीचं जवळपास साम्य जीवन आहे. आळ्यांना जे आहे पेशिंग किती दिवसानंतर दिले पाहिजे व त्याचं काय कारण पेशिंग द्यायचं? स्पेसिंग असं काही स्पेसिफिक टायमिंग नाही की किती दिवसांनी द्यायला पाहिजे. काय एक आळी दुसऱ्या आळीला असं तिचा स्पर्श होऊ नये इतकी स्पेसिंग कंटिन्यू द्यायची. म्हणजे समजा आपल्या सुरुवातीला काय 100 अंडी पण झाले, आपल्याला किती जागा लागते सुरुवातीचा मोल्ट बसायला? एक 200 स्क्वेअर फूट. मग ते 200 स्क्वेअर फूट झाल्यानंतर त्या आळीला स्पर्श व्हायला लागला तर लगेच त्याला असं पांगवीत चालायचं पुढं 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 पुढं. कारण जर एक आळी जर दुसऱ्या आळीच्या शरीरावर जर चढली तर काही काही अवस्थेमध्ये असं असतं, मोल्ट उठल्यानंतर किंवा मोल्ट बसायच्या टायमिंग मध्ये त्यांची त्वचा अशी नाजूक झालेली असते, त्यावेळेस मग त्याच्या या आळीच्या पायाने दुसऱ्या आळीच्या पाठीवर, पोटावर याच्यावर जखमा होतात आणि त्या जखमीतून बुरशी किंवा बाहेरचा संसर्ग होऊन त्या आळीला रोगाची जडण होती. त्याच्यामुळे स्पेसिंग ही खूप महत्वाची, स्पेसिंग द्यायलाच पाहिजे. एक शेवट 100 अंडे पुंजाला एक 1100 स्क्वेअर फूट स्पेसिंग द्यायला पाहिजे. म्हणजे देणं गरजेचं. त्याच्याशिवाय म्हणजे आळीची साईज पण वाढत नाही, तिला पाला पण भरपूर खायला मिळत नाही आणि हे सुद्धा रोगराई कमी होती. बरं, यात बुरशी ही येऊ नये म्हणून काय उपाययोजना करायची? बुरशी हवा खेळती ठेवणे, चुन्याचा वापर जास्त करणे, चुना धुराळणी करणे. चुना म्हणजे तुमचा मोल्ट बसल्यानंतर हे चुना मारायचा. नंतर समजा मध्येच जर ओलावा जास्त असला, बाहेर ह्युमिडिटी जर जास्त असली, 90% पेक्षा जास्त वातावरणात आर्द्रता असेल तर त्यावेळेस पण मोल्ट नसेल तरीही पूर्ण बेडवरचा पाला संपल्यानंतर चुना धुराळणी करून घ्यावाच, कारण त्याच्यामुळं बेड असे कोरडे राहतात. कोरडे राहिल्यानंतर म्हणजे रोगराई कमी होती. बरं, याचा माल कुठे विकला जातो आता तर सध्या सर बीडला चांगलं सगळ्यात नंबर 1 मार्केट आहे महाराष्ट्रात. स्वतः घेऊन जातं का ते येतात? नाही, स्वतः घेऊन जायचं मार्केटमध्ये, ती पद्धतीने आपली बोली बोलून मार्केट हे करते. भाव सध्या किती भाव आहे आजचा? आजचा भाव आहे बघा 850च्या आसपास भाव आहे आजचा हायएस्ट. ऍव्हरेज रेट 780 आणि कमीत कमी 600.
बर, तर सर आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही रेशीम उद्योगाबद्दलची महत्वपूर्ण माहिती सांगितली, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. धन्यवाद. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व आमच्या चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद.